मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे. 30 जानेवारीला महापौर निवड होणार आहे असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. तर मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी झी 24 तासला माहिती दिली आहे. 30 जानेवारीला महापौर निवड होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तर मुंबईमध्ये कुणाचा महापौर होणार या संदर्भात अनेक चर्चा सुरू असतानाच भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे. मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असं नेत्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि येत्या 30 जानेवारीला महापौर निवड होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशी, मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असं भाजपच्या नेत्यानं झी 24 तासला सांगितलेलं आहे. ही कोणत्या नेत्याची माहिती आणि येत्या 30 जानेवारीला निवड होईल असं देखील कळतंय? जानेवारीला भाजपचाच महापौर होणार हे मोठ्या नेत्यांकडून कळून आलं आहे. ज्या प्रकाराने एक स्ट्राईक रेट आपण जर बघितली एकनाथ शिंदे यांची, तर 80 मधून नुसतं 29 अशा जागा आल्यात आणि त्याच जागी आपण जेव्हा भाजपचं बघितलं तर भाजपची जी स्ट्राईक रेट आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून भाजप हा मोठा पक्ष आहे, बिग ब्रदर म्हणून कुठे ना कुठे दिसून येत आहे आणि म्हणून भाजपचाच महापौर जे आहे 30 जानेवारीला होणार हे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी जे आहे झी 24 तासला ही माहिती दिली आहे. म्हणजेच आज जेव्हा इथे केंद्र सरकार बरोबर किंवा केंद्र नेतृत्वाबरोबर जेव्हा बोलणं सुरू आहे तेव्हा हीच माहिती मिळून येते आहे की महापौर जो बसणार आहे तो भाजपचाच बसणार आहे. इनफॅक्ट आज जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षासाठी सगळे नेते इथे पोहोचले आहेत ते मोठ्या नेत्यांना भेटतायत, केंद्र नेतृत्वांना भेटतायत आणि त्यानंतर हा डिसिजन घेतला गेला आहे हे समजून येत आहे. उर्वशी, या संदर्भामध्ये शिवसेनेकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. एका बाजूला आपण बघतोय शिवसेनेकडून हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे. आपल्या सगळ्या नगरसेवकांना एका ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. यावरून देखील भाजपनं नाराजी व्यक्त केलेली होती. आता भाजपच्या नेत्यांकडून थेटपणे सांगितलं जाते भाजपचा महापौर होईल. तर पुढे शिंदेंची भूमिका काय असू शकते, काय शक्यता वर्तवल्या जातात? नक्कीच म्युच्युअली सगळं डिसिजन घेतलं जाणार आहे हेही सांगितलं जात आहे. त्यांनाही कॉन्फिडन्समध्ये ठेवलं जाणार आहे हेही सांगितलं जात आहे. इतकंच नव्हे तर 2 दिवसासाठी ते हॉटेलमध्ये मुक्काम होते. मात्र आता परत जेव्हा ते घरी जाण्यासाठी निघाले तर हा पण प्रश्न कुठे निर्माण होतोय की शिंदे यांच्या पार्टीला किंवा ह्यांना जे आहे भाजपचा महापौर हा एक्सेप्टेड आहे का, हा पण एक प्रश्न निर्माण होतो. कारण की आता जो आहे भाजपचे नंबर वाईज आपण बघितले तर भाजपचंच महापौर बसणार आहे सांगितलं जायचं. मात्र आता जेव्हा भाजपचे मोठे नेते हे सांगतायत तर नक्कीच याला घेऊन चर्चा झाली आहे आणि त्यानंतर 30 जानेवारीला हा महायुतीमध्येच भाजपचा महापौर बसणार आहे असं समजून येत आहे. नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.